हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे मित्रांनो, अपकमिंग डेज मध्ये खूप लवकर आरोग्य विभागाची मित्रांनो फार्मासिस्टची वॅकन्सी येणार आहे. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे याच्या रिलेटेड खूप साऱ्या स्टुडंटने मला मेसेज केलेला, कॉल केलेला. सो याच्यासाठी मित्रांनो हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. आणि मित्रांनो, कुठल्याही एक्झामसाठी फॉर्म भरायचा असेल तर डॉक्युमेंट तुमच्याकडे तुमचे कॅटेगरीचे असतील किंवा जेवढे पण डॉक्युमेंट असतात हे अप टू डेट ॲक्युरेट असतात, जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार, तुम्हाला तिकडे फॉर्म व्यवस्थित भरता येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे अपडेट येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आरोग्य विभागाची जी वॅकन्सी येणार आहे याच्यासाठी आर.डी. फार्मा थ्रू ही स्पेशल बॅच पण स्टार्ट करण्यात आलेली आहे. या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर हा जो नंबर आहे ऑफिशियल आपला आर.डी. फार्माचा नंबर, यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. किंवा मित्रांनो, तुम्हाला या एक्झाम साठीचं स्टडी मटेरियल पाहिजे असेल तरी पण आपल्या आर.डी. फार्माच्या ऑफिशियल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहेत की कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी लागणार आहेत. तर हे सर्व डॉक्युमेंट जे पण मी लिस्टमध्ये सांगेल हे जर तुम्हाला अप्लिकेबल असतील तर हे डॉक्युमेंट तुम्ही चेक करा की त्याच्या डेट्स आहेत का तुमच्याकडे, ते आहे का. तर मित्रांनो, पहिलं जे डॉक्युमेंट तुम्हाला आपल्या DHS फार्मसिस्टसाठी आरोग्य विभागाच्या फार्मसीच्या एक्झामला फॉर्म भरताना रिक्वायर्ड असणार आहे तो म्हणजे फर्स्ट आधार कार्ड. तर मित्रांनो, तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला लागेल. आणि मित्रांनो, तुमचं जे आधार कार्ड आहे ते अपडेटेड असणं गरजेचं आहे. म्हणजे खूप साऱ्या सेंटरवरती असं प्रॉब्लेम काही स्टुडंटला फेस करण्यात आला की त्यांचा लहानपणाचा आधार कार्ड आहे तो नंतर बायोमेट्रिक त्याचे अपडेट नाहीत केले. सो तसा इश्यू होऊ नये, तुमचा आधार कार्ड तुम्ही अप टू डेट अपडेट करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे नेक्स्ट डॉक्युमेंट लागणार आहे तो म्हणजे मित्रांनो डोमासाईल सर्टिफिकेट. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हा जो पुरावा असतो तो म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. हे फॉर्म भरताना तुम्हाला त्याचं इश्यू डेट आणि नंबर लागतं. तर याची व्हॅलिडिटी काही नसते, तुम्ही आधी काढलेला असेल तर याच्यावरून फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे तुमचं 10th मार्कशीट. तुमचं 10th मार्कशीट तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला 12th मार्कशीट लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे डिप्लोमा आणि किंवा तुमचं बी फार्म झालेलं असेल किंवा तुमचं डिप्लोमा झालेला असेल तर फायनल इयरचं मार्कशीट तुम्हाला फॉर्म भरताना रिक्वायर्ड असतो, तो लागतो. त्याच्यानंतर मित्रांनो इथे दुसरं जे डॉक्युमेंट लागेल ते म्हणजे पॅन कार्ड ऑब्लिक वोटर आयडी कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इथे आधार कार्ड पण रिक्वायर्ड असू शकतो. पर्सनल इन्फॉर्मेशन तुमच्या ऍड्रेसला प्रूफ करणारे एक डॉक्युमेंट इकडे लागतो. तर याच्यापैकी एक जरी असेल तरी पण चालेल. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. तर मित्रांनो, तुम्ही जर कॅटेगरी मधून येत असतात, जे स्टुडंट जनरल मध्ये आहेत त्यांना या डॉक्युमेंटची गरज नाहीये. जे स्टुडंट कॅटेगरी मध्ये येतात, जे कास्ट मधून अप्लाय करणार आहेत, कॅटेगरी मधून ज्या राखीव जागा आहेत त्या जागाचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट लागतं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पण लागतं. पण एखाद्या वेळेस तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला तिकडे कास्ट व्हॅलिडिटीसाठी टाइम दिला जातो. पण मित्रांनो, तुमच्याकडे तुमच्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर हे दोन डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो हा जो 9th नंबरचं डॉक्युमेंट आहे, या डॉक्युमेंटमुळे खूप सारे स्टुडंट सिलेक्ट झाल्याच्या नंतर रिजेक्ट होतात. जर तुमच्या कॅटेगरीला मित्रांनो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अप्लिकेबल असेल तर तो डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं, या डॉक्युमेंटला व्हॅलिडिटी असते. तर मित्रांनो, खूप सारे स्टुडंट काय करतात, फॉर्म भरताना एक्सपायर नॉन क्रिमिनल भरतात आणि त्यांना वाटतं ज्यावेळेस डॉक्युमेंटेशन होईल त्यावेळेस मी नवीन काढून तो सबमिट करेल. तर तसं नाही चालत मित्रांनो. जी व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची असते ती तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरताय, ज्या मंथ मध्ये फॉर्मची डेट लास्ट डेट असणार आहे तर त्या डेटला तो सर्टिफिकेट व्हॅलिड असणं गरजेचं आहे, तरच कन्सिडर केलं जातं. सो तुम्ही जो तुमचा नॉन क्रिमिनल आहे मित्रांनो, आता लगेच चेक करा. नेक्स्ट मंथ मध्ये 100% वॅकन्सी येणार आहे. तर नॉन
सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या आणि बाकीचे काही सर्टिफिकेट नसतील ते पण लवकरात लवकर काढून घ्यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट सर्टिफिकेट आहे म्हणजे ईडब्ल्यूएस. तुम्ही रिसेंटली बघत असाल की ईडब्ल्यूएस ची रँक पण खूप कमी लागते. जर तुम्ही अप्लिकेबल असताल, तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये येत असताल तर याचा फायदा घेतला पाहिजे. हा पण सर्टिफिकेट तुम्हाला अप्लिकेबल असेल तर काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट डॉक्युमेंट जो असणार आहे तो म्हणजे बी फार्मसी आणि डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट. तर मित्रांनो जे तुमचं बी फार्मची डिग्री आहे ते युनिव्हर्सिटीकडून जे सर्टिफिकेट भेटणार आहे ते पण तुम्हाला फॉर्म भरताना रिक्वायर्ड असतं. त्याचबरोबर मित्रांनो डिप्लोमाचं पण सर्टिफिकेट असतं. खूप साऱ्या स्टुडंटने कॉलेजवरून अजून घेतलेलं नसेल, त्या सर्व स्टुडंटने काय करायचंय, तुमचा जो डिप्लोमाचा सर्टिफिकेट असेल ते पण घ्यायचंय. जर हे दोन्ही डॉक्युमेंट नसतील, तुम्ही रिसेंटली पास आउट असताल, डिग्री सर्टिफिकेट नसेल किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट नसेल, तशाने प्रोव्हिजनल सर्टिफिकेट काढून घ्यायचं जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम तिकडे येणार नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट जे सर्टिफिकेट असणार आहे ते म्हणजे पीसीआयचं रजिस्ट्रेशन. महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं जे काही रजिस्ट्रेशन आपलं असतं हे रिक्वायर्ड असतं. म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. फार्मसीची कुठली पण तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर मित्रांनो फार्मासिस्टचं रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असतं, पीसीआयचं रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असतं. सो मित्रांनो तुम्ही पास आउट झाला असाल, आता रिसेंटली झाला असाल, रजिस्ट्रेशन साठी अप्लाय केलं नाहीये तर मित्रांनो आजच अप्लिकेशन करा. आजच अप्लिकेशन करा कारण वॅकन्सी लवकरच येणार आहे. सो ही जी प्रोसेस आहे नंतर होत नाही, त्याच्यासाठी आता लगेच तुम्हाला काय करायचंय, रजिस्ट्रेशन साठी पण अप्लाय करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो ज्या स्टुडंटचा डिप्लोमा झालेला आहे, हा जो 13 नंबरचा डॉक्युमेंट आहे फक्त डिप्लोमा स्टुडंट साठी इलिजिबल असेल, डिग्री स्टुडंट साठी लागणार नाही. तर आपल्या या वॅकन्सी मध्ये डिप्लोमा स्टुडंटला एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इकडे काढणं गरजेचं आहे. कुठल्या पण मेडिकल स्टोअरवरून तिथे तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला आहे तिथून काढलं तरी चालेल. ह्याचं सिंपल फॉर्मॅट असतो, ह्याचं काही डिफिकल्ट नाहीये. त्या मेडिकलचं साइन आणि स्टॅम्प तिथे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट सर्टिफिकेट आहे स्मॉल फॅमिली. एक ह्याचं सॅम्पल फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅट मध्ये मेन्शन करणं की तुमची स्मॉल फॅमिली आहे, त्याच्यावरती तुम्ही साइन वगैरे करून नाव वगैरे ऍड करून हे सबमिट करू शकता. याला कुठून बाहेरून बनवायची गरज नाही, तुम्ही फॉर्म भरताना पण इझिली हे बनवू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो जे लास्टचं आहे ना 15 नंबर ते अदर डॉक्युमेंट. म्हणजे काही स्टुडंटने कोर्ट मधून अप्लाय करायचे, काही स्टुडंटला दिव्यांग मधून अप्लाय करायचे. या ज्या राखीव जागा असतात, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, या ज्या राखीव जागा आहेत याचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर हे अदर डॉक्युमेंट तुम्हाला जे म्हणजे तुम्ही भूकंपग्रस्त मधून फॉर्म भरणार असाल तर ते तिकडे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. तर ते डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सर्वच डॉक्युमेंट कव्हर केले. सो तुम्ही एकदा चेक करा की तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट आहेत का, कारण वॅकन्सी लवकर येणार आहे तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट रेडी करायला टाइम नाही भेटणार. आणि मित्रांनो तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल, आपल्या आरडी फार्माच्या ऑफिशियल नंबरवरती डायरेक्टली मेसेज करून तुम्ही विचारू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट मध्ये पण तुम्ही कमेंट करू शकता, डाऊट विचारू शकता. आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण वॅकन्सी येणार आहे, त्याच्या आधी तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतात हे माहिती असणं गरजेचं आहे. सो तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो आरोग्य विभागामध्ये तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल, तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपली आरडी फार्माची बॅच नक्की जॉईन करा किंवा स्टडी मटेरियल तुम्ही घेऊ शकता. याच्यासाठी व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे. थँक्यू ऑल.